परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने टाटाणा सर्कल मध्ये असलेल्या जाम बुजुर्ग या गाव परिसरात आपण आलेलो. या गाव परिसरामध्ये आपण बघू शकता अनेक ग्रामस्थ उभे आहे. यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. आता आपण जाम बरं, गावामध्ये विकास कामं झाली का? झाली. हो. कोणकोणती विकास कामं झाली? घरकुल दिली योजना. अच्छा. हो. आहे पाणी पाणी समस्या. पाणी भरपूर आहे आम्हाला. पाणी वेळेवर देत नाही असं तुमचा आरोप आहे. नाही पाणी बरोबर आहे. का बरोबर? हो. आमच्या खाली पाणी जाते पण आम्ही बंद करतो. अच्छा. ते पुढच्या समोरच्या माणसा जाण्यासाठी. काय नाव आहे तुमचं? तुकाराम बुधवान. बर, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागलेल्या आहे. काय वाटते तुम्हाला? काय नाही, आता ते जसा पक्ष असेल, जसं समजा आपल्याला काही विकासाचे काम गिम येत असतील त्या पद्धतीने करायचं. कोणता माणूस असा विकास करत वाटतंय? आता बोर्डेकर साहेब सध्या परभणी जिल्ह्यात नेतृत्व करायला त्याच्याच याच्या खाली राहावं लागेल. अच्छा. या ना हो. काय ना मग? काशी ना भगवंत. बर, कुठे राहतात? जाम वय काय तुमचं? असं 60 पाणी भेटते हो. वेळेवर भेटते. हो. रस्ते वगैरे झालेले. हो. हा? चांगलं आहे ना सगळं? मस्त व्यवस्थित आहे. दिलदार पठाण. बरं, कुठं राहता आपण? जाम बुजुर्ग. किती वर्षापासून राहता? आता तिसरी पिढी आहे. किती वर्ष म्हणजे तिसरी पिढी. बरं, जाम परिषदेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणाच्या निवडणूक आहे. हो. सध्या उमेदवार प्रचार जोमानं करत आहे. तुम्हाला काय वाटतंय? बरं आहे. काय बरं, कोणता उमेदवार सक्षम वाटते तुम्हाला? बोर्डेकर साहेब. बोर्डीकर. कारण काय? काम चांगले येते. विरोधक काल येऊन तुमच्या गावात येऊन म्हणले पाणी भेटत नाही, रस्ते भेटत नाही, काही सुविधा दिल्या नाही. काय आहे पाणी. हा? रस्तेच काम झाले का तुमच्याकडे? झाले. विकास काम झाली? अच्छा. अजून काय मंडळी? काय ना भाऊ तुमचं? प्रशांत चौरे. कुठं राहता आपण? इथंच राहतो. बर, किती वेळेस मतदान करता तुम्ही आता? चौथी वेळेस. चौथी वेळेस. हो. चौथी वेळ आहे तुमची? हो, चौथी वेळेस. यावेळेस काय वाटतंय तुम्हाला वेगळं? काहीच नाही वाटत, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो. कोणता उमेदवार सक्षम वाटतंय जे तुम्हाला? चालू आहे तेच, कोण? जे आपलं जे सरकार चालू आहे तेच बीजेपी सरकार. बीजेपी सर. हो. अच्छा. अजून काही गावामध्ये विकास कामं केली का? विकास कामं भरपूर केली तर. असं काही विरोधकाचं असं म्हणणं आहे की बाबा मागच्या वेळेस ज्याला निवडून दिलं त्यांना काहीच विकास कामं केली नाही म्हणून बदल करायचा. नाही 100% जे चालू आहे ते सगळ्या भरपूर विकास केलेला आहे. अच्छा. केलेलं आहे. विकास केलेला आहे आणि अजून पुन्हा नंतर करणार ते विकास. असं आहे. तुम्हाला खात्री आहे का? 100% खात्री आहे. का फक्त राजकारणापुरतं बोलायला? राजकारण पुरतं कशामुळे बोलायचं नाही. 100% खात्री ते करणार म्हणजे करणार तेच विकास करणार. तुम्ही कोणत्या पक्षाचे? हा? तुम्ही कोणत्या पक्षाचे? पक्ष मला नाही. नाही का? पक्ष नाहीच मला. सदस्य गिदस्य काहीच नाही? काहीच नाही, पक्ष मला नाहीच. अच्छा. हा, जेव्हा माणूस काम करेन त्याच्यासाठी मी करणार काम, बस. काम केले समजा हा त्यांना? हा, बस. काम केले त्याचं नाव मी त्याच्यामुळेच घेतो ना. अच्छा. हा. अजून काही मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत बोलायसाठी, जे की एक विशेष महत्वाचा बाब म्हणजे भाजपचे पदाधिकारी आहे, जाम बुजुर्गच राहणारे सचिन आडे म्हणून आहे. त्यांच्याकडे एक सवाल आहे आपल्या सांगायसारखं की सचिन भाऊ तुम्ही जांब येथे राहतात. हो. काल विरोधक आले होते तुमच्याकडे. हो, आले होते. त्यांनी तुमच्यावर तुमच्या गाव परिसरातील गंभीर विषयावर बोलणी केलेली. हो. त्याबद्दल तुम्हाला काय काय वाटतं? कसं आहे, आता पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. विरोधकांचं काम असते टीका करणं किंवा विरोध करणं समजा, पण विरोध हा वैचारिक असला पाहिजे किंवा तथ्य असलं पाहिजे. विरोधामध्ये तुम्ही जर आज जाममध्ये जर आलात समजा, जाममध्ये तुम्ही बघितलं की येतानाच तुम्हाला विकास काम काय समजा, आज जे तुम्ही परिस्थिती जामची बघताय ही जर तुम्ही 3 वर्षाखाली जर बघितली असती तर ती परिस्थिती फार वेगळी होती. या गावात येणारा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याची जर तुम्ही जर हाल बघितली असते तर हा फक्त 10 फुटाचा रस्ता होता आणि या रस्त्यात पूर्ण चिखलमय रस्ता होता. पावसाळ्यामध्ये या गावात येणं कठीण होतं. जर तुम्ही आजची जर कंडिशन बघितली तर सीसी रोड झालेला आहे. दलित वस्तीमधनं मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला दलित वस्तीमध्ये सीसी रोड आणि स्ट्रीट लाईटचं हे भेटले. म्हणजे गावातली इंटरेस्ट तुम्ही जर बघितली संध्याकाळच्या वेळेला तर एकदम सुशोभित आहे. आणि जर समजा आता आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, ग्रुप ग्रामपंचायत तुम्ही जर बघायला गेले समजा तर 3 गाव 2 गाव तांडे आणि 1 गावामध्ये आमची स्मशानभूमी आहे. जर तुम्ही
तुम्ही जिथे जागा आम्हाला उपलब्ध आहे समजा, जर भावनारी तांड्यामध्ये तुम्ही जर गेले समजा, तर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेमधनं बंजारा समाजासाठी जी योजना चालू आहे त्या योजनेमधनं आम्ही सुटसुटीत अशी स्मशानभूमी केलेली आहे. ती स्मशानभूमी जर बघितली समजा तुम्ही, तर तुम्हाला म्हणजे मेलेल्या माणसाला पण वाटेल की आपण ह्या स्मशानभूमीमध्ये आपल्याला जायला पाहिजे म्हणून समजा अशी स्मशानभूमी आम्ही केलेली आहे. जर जामची स्मशानभूमी तुम्ही जर घेतली समजा, तर या जामच्या स्मशानभूमीमध्ये मागच्या जर 3 वर्षाखाली हे विकास काम झाली तुम्ही सांगता रस्ते झाले, शमशानभूमीचं झालं. काल त्यांनी एक प्रश्न केला की बाबा गावाला पाणी भेटत नाही. आता तुम्ही माझ्या पहिले या 2-3 जणांना गावकऱ्यांना पाण्याबद्दल विचारलं. एका जणांनी तुम्हाला असं सांगितलं की आमचं पाणी भरणं झालं की आम्ही पाण्याचे नळ बंद करत असतो. म्हणजे तुम्ही इथली परिस्थिती बघू शकता. अक्षरशः सरपंचांनी आमचे जे पाणी सोडणारे आमचे कर्मचारी आहेत त्यांना फोन लावून सांगतात की गल्ली पूर्ण धुवून निघली पाहिजे, एवढं पाणी तुम्ही लोकांना सोडा म्हणून. कसं असतं, गावाच्या बाहेरून आलेल्या माणसांनी टीका केली, त्याला माहित नाही गावात कसं पाणी सुटलं काय सुटलं ते. आता त्यांच्या सोबतच जे उमेदवार होते, त्यांच्यासोबत जे उमेदवार किंवा त्यांच्या पार्टीचे आमच्या ते गुत्तेदार आहे समजा, त्यांनी आमचे जे जलजीवन मिशन केलेले. तुम्हाला पण जलजीवन मिशनचा एक विषय माहिती आहे. 2053 पर्यंत आता जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे काम चालू आहे तुमचा, की 53 पर्यंत तुम्हाला गावगाड्याला काही पाण्याची सुविधा भेटणार नाही. आता जी जलजीवन मिशन केंद्र सरकारच्या अंतर्गत जी आम्हाला जी योजना आलेली आहे, त्या योजनेचा बट्ट्याबोळ त्यांनी केलेला आहे. जर विहीर बघितली जलजीवन मिशन मध्ये, लोकांना पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे. आजच्या कंडिशन तुम्ही विहीर जर बघितली समजा, तर मार्च-एप्रिल मध्ये ते विहिरीवरचं पाणी कमी होतं. म्हणजे एकदम नदीमध्ये विहीर खांदलेली ती, त्याचं पाणी आम्हाला प्यायला भेटत नाही. आता सोबतच्या माणसाला सांगायला पाहिजे की तुम्ही जी योजना केली ती योजना पूर्ण केली का. आता आमच्या सरपंचांनी जे आता रनिंग सरपंच असणार योगेश साबुतन, त्यांनी गावातल्या लोकांना पाणी पुरवण्याचं 100% त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि ह्याच्या आधी ते सरपंच असतात, त्याच्या आधी ज्या सरपंचाच्या योजना समजा, त्या योजना फक्त कागदोपत्री म्हणजे विहीर करायची, पण ती विहीर ग्रामपंचायत नावी करायची नाही. आज त्या विहिरीचा जर विषय केला आपण, तर पाईपलाईन भालदरा म्हणून आमच्याकडे महादेवनगर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये चांडा आहे समजा एक. आमच्या गावातनं काही लोक तिथे गेलेले, जवळपास एक 10-15-20 घर असतात त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी त्यांनी कागदोपत्री सँक्शन केलेले, पण ते पाणी जर बघितलं समजा आपण, तर कुठेतरी अलीकडच्या एखाद्या शेतामध्ये त्यांनी तोटी काढलेली, त्या गावापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. तर हे पण त्यांनी हे केलं पाहिजे, प्राशित केलं पाहिजे त्यांच्या गोष्टी. चाटणा सर्कल मध्ये असं सांगितलं जातं की बाबा बंजारा समाजाचं मतदान जास्त आहे आणि बंजारा समाजाचा एक उमेदवार क्षणी दिले. बघा काय असतं माहिती का, राजकारण ठिकाणी असतो, समाज धर्म हा वेगळा असतो समजा. तर भारतीय जनता पार्टी हे जातीचं किंवा जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण करत नाही. आणि जे कोणी करतात त्यांनी धर्माचं जातीपातीचं राजकारण करू नये. जो व्यक्ती जो पक्ष ज्या समाजाचा विकास करतो, समाज त्याच्या पाठीमागे राहत असतो. राहिला बंजारा समाजाचा विषय, बंजारा समाज हा का कोणाचा बांधिलकी नाही किंवा कोणाला बांधलेला नाही. समाजाचा ज्या लोकांनी विचार केला आहे, समाजाचा काही गोष्टीचा प्रादुर्भाव आहे, पण आज जर बघितलं आपण तर भाजप सरकार हे समाजासाठी, बंजारा समाजासाठी कटिबद्ध आहे. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेमधनं तांडाचा विकास आणि त्याच्या आधी वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना, यातनं तांडाचा विकास हे भाजप सरकार करत आलेलं आहे. आणि संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेमधनं गावापासून जे तांडे दूर आहेत समजा, किंवा जे तांडे वेगळे समजा, ते तांडे स्पेशल करून देण्याचं, म्हणजे त्याला महसूल दर्जा मिळवून देण्याचं आणि तांडा तोडून देण्याचं, म्हणजे तांड्याला वेगळी ग्रामपंचायत करून देण्याचं काम भाजप सरकार करणार आहे. आणि मी 100% तुम्हाला खात्री देतो, 9 तारखेला रिझल्ट दिवशी आपण बघू की बंजारा समाज कुठल्याही एका पक्षाला बांधलेला राहणार नाही. 100% बंजारा समाज हा विकासाच्या दृष्टीनेच काम करणार आहे. राम येथील सरपंच, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. काय नाव साहेब तुमचं? माझं नाव योगेश बुधवंत. आमच्या गावामध्ये हे जाम बुद्रुक सर्व धर्म म्हणजे मराठा असोत, बंजारा असोत, मुस्लिम असोत, दलित असोत, वंजारी असोत, सर्व जाती आमच्या गावामध्ये आहेत. आम्ही विकासाला प्राधान्य देतो. माननीय बोर्डीकर साहेब, रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमची सर्वांची तळमळ आहे की आम्ही आमच्या गावातून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला लीड देऊन, मतदान जास्तीत जास्त देऊन, कसं गावातील जे वेगवेगळे प्रश्न आहेत, ग्रामपंचायत वेगळी करणे, नवीन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्याच्यानंतर आपल्याला जे काही विकास कामं जे राहिलेले आहेत, समजा जामबुद्रुक भागुनायक तांड्याची आम्ही स्मशानभूमी महाराष्ट्रामध्ये तांड्यामध्ये जवळपास नंबर 1 आणली. आमची इथली स्मशानभूमी ही पण आम्ही सुधारवली. आणि विकास कामं जर आम्हाला करायची असतील तर आम्हाला संबंधित मोदी साहेबापासून देवाभाऊपासून दीदीपर्यंत आम्हाला यांच्यासोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. सध्या घडीला जिंतूरमध्ये विविध सर्कलमध्ये विविध तर्क लावला जातो. जसं की आता या ठिकाणी सांगितलं जातं की हा म्हणजे मराठा समाज इकडे राहील, मुस्लिम समाज इकडे राहील, बंजारा समाज इकडे राहील, वंजारी समाज इकडे राहील. याबद्दल तुम्हाला हे बघा जनता इतकी जागरूक आहे की आपल्या जिंतूर नगर परिषदचा आपण निकाल बघितला
भर भरून मुस्लिम नगरसेवक निवडून आले, मुस्लिम नगरसेवकांनी मतदान केलं, मुस्लिम नगरसेवक नगराध्यक्ष झाले, त्याच्यानंतर स्वीकृत सदस्य झाले. हे बघा, मेघना दिदीचं, बोर्डीकर साहेबाचं, बोर्डीकर जे घराणं आहे यांचं कधीच जाती भेदभावाच्या पलीकडचं राजकारण आहे. यांनी प्रतापराव देशमुखांना नुसता शब्द दिला होता की तुम्हाला नगराध्यक्षाला उभा करू, त्यांनी करून दाखवला. ज्या मुस्लिम समाजाला त्यांनी शब्द दिले होते की आम्ही तुम्हाला कुठेही कमी पडणार नाहीत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूरला नगर परिषदला जे झालं हेच आमच्या खेड्यामध्ये होणार आहे. खेड्यामध्ये कोणीच कोणाची जात बघणार नाही, कोणीच कोणत्या जातीचा माणूस बघणार नाही. आम्ही आमचं प्रांजळ मानानं जे आम्हाला पक्ष योग्य वाटायला. आता बघा, आमच्या गावामध्ये जे काही घरकुल आलेले आहेत, हे घरकुल एखाद्या सरपंचाचे किंवा एखाद्या आमदार हे आणू शकत नाही. हे घरकुल माननीय मोदी साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत. सर्व धर्म समभाव सगळ्या लोकांना आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, सांगा ना, कधी कोणत्या जातीच्या माणसाला घरकुल दिलं नाही का? कोणत्या जातीच्या याला लाडकी बहीण योजना, असं कुठं भेदभाव जर केलेला असला तर मला दाखवा. जेही लाभार्थी आहे ते प्रत्येकाला त्यांनी योजना दिलेल्या आहेत. आणि योजना जर दिल्या तर आपलं काम आहे की आपल्याला जर समजा भारतीय जनता पार्टी सरकार जर योजना दिलं तर आपलं बी काही काम आहे ना त्यांच्यासाठी करायचं नाही. आम्ही खेड्यातला वर्ग आहे, ग्रामीण भागातला वर्ग हा शब्दाला सगळ्या गोष्टीला जागणारा वर्ग आहे. हा काही जरी झाला ना तर तुम्हाला सांगतो मी, सगळं आमचं सर्कल भारतीय जनता पार्टी मध्येच होणार. जिंतूर तालुका भारतीय जनता पार्टीच होणार, लक्षात ठेवा. इसलिए मी आता विरोधक जरी आमच्या गावातले असले, एक संपर्कातले असले तर कुठे मुद्दे थोडीशी बोला चालली तर विरोधकांनी तुम्हाला सांगितलं जरा हिसाबान राहा म्हणले. हिसाबान राहा म्हणले, त्या दिवसापासून आम्ही थोडस जास्त कामाला लागलो. अशी कंडिशन झाली ना आमची. हो, त्याला पर्याय नाही ना काही. काय ना मामा, कुठं गणपती गुगी आहे, कुठं राहता? जाम बुजुर्गला विकास कामं झाली का गावात? कामं व्हायलेत. 15 घरकुल मंजूर झाला. पहिला नंबर लावला. हो, कोण लावलं ते? इथं मिटिंग झाली शाळेमध्ये. हा. मास्टर, सरपंच. गावातले नागरिक सगळे होते. घरकुल आला का? हा, घरकुल आलेले आहे. बघा, बंडखोरी केल्यानंतर जी पक्षाचे माणसं असतात सोबतचे, बंडखोरी केल्यानंतर फक्त तो वैयक्तिक माणूस वेगळा होत असतो. त्याच्या पाठीमागची जनता असती, जे पक्षाचे प्रेमी असतात, हे पक्षाचे प्रेमी जे पक्षामध्येच असतात आणि पक्षाने दिलेला आदेश हा सर्वस्वी मानणारे लोक असतात ते. त्याच्यामुळं बंडखोरी केलेल्या उमेदवाराचा पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही. अच्छा, हा. काय ना मामा तुमचं? सखारा मागाव, कुठं राहता? जाम बुजुर्ग. उमेदवार 3 आहेत जिल्हा परिषदच्या. नेमकं काय सांगा होता? हा, गावात जास्त चर्चा कोणाची आहे? जास्त आता काय तर सांगता नाही, पण चारठाणा सर्कल मध्ये या ठिकाणी तिरंगी लढत दिसत आहे. मग यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्यामध्ये ही खरी लढत आहे. दरम्यान आताच आपण या ठिकाणी या गाव परिसरातील नागरिकांशी संवाद साधलेला आहे. तर न्यूजच्या माध्यमातून आपण जी बातमी केलेली याबद्दल तुम्हाला काय वाटते निश्चित कॉमेंट देऊन कळवा. जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन राय पत्रकार, मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. धन्यवाद.